नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं व्हीके क्लास म्हणजेच विठ्ठल कांगणे सरांच्या यूट्यूब चॅनल आणि ॲपवरती. माझं नाव नितेश सूर्यवंशी. मी कॉम्पिटिटिव्ह फार्मातून आहे. फार्मसी क्षेत्रामध्ये गेली 10 वर्ष मी काम करत आहे. विविध विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आपण फार्मसी क्षेत्रामध्ये करत असतो. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, फार्मसी क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांसाठी जी 22 मार्चला आपली एक्झाम आहे, ड्रग इन्स्पेक्टर म्हणजेच औषध निरीक्षक, त्या एक्झामसाठी खास आपण व्हीके क्लासवरती ठीक आहे महामॅरेथॉन बॅच आपण लॉन्च केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या बॅचचा हा इंट्रोडक्टरी व्हिडिओ आहे. नेमकं या बॅचमध्ये काय होणार आहे, कोणते कोणते पॉईंट्स होणार आहेत, काय आपण घेणार आहोत, कशा पद्धतीनं महामॅरेथॉन पद्धतीनं तुमचा सिलेबस, तुमचा पोर्शन अगदी एक्झामला रिक्वायर्ड आहे तसं आपण कव्हर करणार आहोत. काय पॉईंट्स असणार आहेत हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर चला तर मग बघूया. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मी स्वतः 10 वर्षापासून या क्षेत्रात आहे. टीचिंग या क्षेत्रामध्ये हजारो विद्यार्थ्यांना आतापर्यंत टीचिंग केलेलं आहे. त्याच्यामुळं तुम्हाला डेप्थ एक्झामला रिक्वायर्ड असं जे नॉलेज आहे या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. लक्षात घ्या, फास्ट ट्रॅक बॅच असणार आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये काही मॉडेल MCQ आपण घेऊया. थेरी कंटेंट असेल समराइज पद्धतीने. लक्षात घ्या, तुम्हाला माहित आहे की B.Pharmचा एवढा मोठा सिलेबस आहे आणि आपल्या ड्रग इन्स्पेक्टरच्या सिलेबसमध्ये तो सिलेबस इन्क्लूड केलेला आहे डिटेलमध्ये. पण आपल्याला आता कमी वेळेमध्ये ही जी फास्ट ट्रॅक बॅच आहे, या कमी वेळेमध्ये एक्झाम कशी क्रॅक करायची आहे. आतापर्यंत तुम्ही 1-2 वर्ष अभ्यास केलेला आहे. ज्या विद्यार्थ्याच्या काही छोटे पॉईंट्स राहिलेले असतील, काही कन्सेप्ट्स असतील, ओके, तर ते सगळे काही आपण काय करणार आहोत, बेसिक एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणून आपण डायरेक्ट एक्झामला क्रॅक करण्यासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत त्या सर्व गोष्टी या बॅचमध्ये तुम्हाला होणार आहेत. आणि अत्यंत माफक दरामध्ये ही बॅच असणार आहे. अत्यंत माफक दरात तुम्हाला व्हीके क्लास हे ॲप डाउनलोड करायचे. महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत एवढ्या कमी फीसमध्ये एकही बॅच, मी तर म्हणतो महाराष्ट्रात नाही, भारतामध्ये सुद्धा एवढ्या कमी फीसमध्ये एकही बॅच आजपर्यंत लॉन्च झालेली नाहीये. त्याच्यामुळं जबरदस्त फायदा विद्यार्थ्याला होणार आहे. ठीक आहे, व्हॅलिडिटी असणार आहे एक्झाम पर्यंत. वॉच टाइम अनलिमिटेड असणार आहे. कितीही वेळा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. नंतर जे काही शिकवलेलं टीचिंग केलेलं PDF आहे ते व्हिडिओच्या सोबत असेल, ते तुम्हाला व्ह्यू करता येईल. काही शॉर्ट नोट्स तुम्हाला काढायचे असतील तर तुम्ही काढू शकता. ठीक आहे, त्यानंतर बघा, आपण सगळा क्लास झाल्याच्या नंतर तुम्हाला एक मॉडेल पेपर प्रोव्हाइड करणार आहोत. ठीक आहे, ते तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि प्रिंट करून, ठीक आहे, प्रिंट करून तुम्ही काय करू शकता, वेळ लावून ते तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे, ते सगळा क्लास झाल्याच्या नंतर, सगळे जे क्लास झाल्याच्या नंतर शेवटी आपण ते मॉडेल पेपर देणार आहोत. ठीक आहे, एक्सक्लुझिव्हली एक्झामसाठी जे महत्त्वाचे की पॉईंट्स आहेत, काही ट्रिक्स आहेत लक्षात ठेवण्यासाठी, काही स्टेटमेंट्स असतील, काही वाक्य असतील, काही ट्रिक्स असतील, त्या सुद्धा आपण ह्याच्यातले लेंदी पॉईंट्स आहेत बरेच. ठीक आहे, ते लेंदी पॉईंट्समध्ये काही ट्रिक्स आहेत का, तर ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये काय करणार, कव्हर. एक्झाम पॉईंट म्हणजे ह्या बॅचमध्ये जे होईल ते 101% तुम्हाला थरोली करायचे. रात्री झोपेतून उठवलं तरी ते तुम्हाला आलं पाहिजे, इतकं व्यवस्थित तुम्हाला हे सगळे पॉईंट्स करायचे आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर बघा, ही एक्झाम तुम्हाला क्रॅक करायची असेल तर अत्यंत महत्त्वाची अशी ही बॅच असणार आहे. तर मी तुम्हाला आता सिलेबसमध्ये काय पॉईंट आहेत, आपण साधारण किती लेक्चर घेणार आहोत आणि कोणते कोणते पोर्शनवरती जास्त भर देणार आहोत, ते सगळं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि आपल्या फास्ट ट्रॅक बॅचमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. ठीक आहे, बघा, या ठिकाणी पहिला पार्ट आहे आपला फिजिओलॉजीचा. आता लक्षात घ्या, रोजच्या तुम्ही रेग्युलर अभ्यासामध्ये ह्याचे तुम्ही 7-8 लेक्चरमध्ये कव्हर करू शकता हे डिटेलमध्ये. ओके, पण आता आपली एक्झाम आहे, कमी वेळेत आपल्याला कव्हर करायचे. साधारण 2 क्लास एक्सक्लुझिव्हली इम्पॉर्टंट गोष्टी. लक्षात घ्या, फापड पसारा तर हजारो असतो, कितीतरी गोष्टी असतात, पण एक्झामचा जो क्रश असतो, ठीक आहे, तो ह्याच्यामध्ये होणार आहे. एक्झामला लागणारा इम्पॉर्टंट जो पार्ट आहे तो सगळा ह्याच्यामध्ये होणार आहे. आता मी काही ठिकाणी 2 क्लास लिहिलेत, पण गरज पडली तर ॲडिशनल क्लास पण त्या ठिकाणी होतील. लक्षात घ्या, यामध्ये होल ह्युमन ब्लड असेल अकॉर्डिंग टू इंडियन फार्माकोपिया, देन कंपोजिशन, फंक्शन, ब्लड सेल फॉर्मेशनची प्रोसेस,
ओके, ती खूप महत्त्वाची आहे. 1 ते 2 प्रश्न त्याच्यावर नेहमी आलेले आहेत. ठीक आहे. कोॲग्युलेशन असेल, ब्लड ग्रुप्स असेल, ब्लड कंपोनंट, मॅन्युफॅक्चरिंग, स्टोरेज, ब्लड बँकचं ऑपरेशन वगैरे रिक्वायरमेंट स्टँडर्ड, यातल्या सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टीचा क्रश मी या 2 लेक्चरमध्ये एकत्र करून तुम्हाला फास्ट स्वरूपात सांगणार आहे. एक्झामसाठी ज्यांनी आजपर्यंत काहीही केलेलं नाहीये त्यांनी घाबरायची गरज नाहीये. प्रामाणिकपणे ही बॅच करा, प्रामाणिकपणे अभ्यास करा, एक्झाम क्रॅक होणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. 2 क्लासचे साधारण असतील, ॲडिशनल करू. आता जुन्या पार्टनुसार ह्याच्यावरती साधारण 7 प्रश्न पडलेले आहेत. ठीक आहे, त्या अनुषंगाने हा पार्ट आपण काय करूया, कव्हर करूया. ठीक आहे. देन दुसरा आहे पॅथोफिजिओलॉजी. ठीक आहे, साधारण एका क्लासमध्ये हा पार्ट कव्हर होतो. ठीक आहे, ज्याच्यामध्ये सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज असेल, एड्स असेल, हायपरसेन्सिटिव्हिटी, हिपॅटिटस असेल, HBS AG असेल. ठीक आहे, तर हे बेसिक पोर्शन जे आहेत समराईज पद्धतीने आपण काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत. म्हणजे तुम्हाला फक्त पचन करायचे, चावून सुद्धा मिस देणार आहे तुम्हाला. घ्यायचं तुम्हाला चमच्यानं भरवलेलं, फक्त पचन करायची. इतकं महत्त्वाचे पॉईंट्स या सगळ्या बॅचमध्ये आपल्याला भेटणार आहेत. देन फार्मॅकॉलॉजीचे साधारण 5 लेक्चर मी लिहिले, पण 6-7 पण लेक्चर तिथं होऊ शकतात. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, प्रत्येक जो तुमचा पार्ट आहे ड्रग आहे क्लासचा, जसं की अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहे. ठीक आहे, मग त्याच्यावरचं बेसिक क्लासिफिकेशन असेल, काही महत्त्वाच्या ड्रगची केमिस्ट्री असेल, त्याचं स्ट्रक्चर ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप असेल, त्या पॉईंटचं एक्सक्लुझिव्हली एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपण काय करणार, सगळ्या पॉईंटवरती प्रकाश टाकणार आहोत. CNS ड्रग्स असतील, देन NSAIDs असतील, ओपर्ट्स असतील, ओके, अँटी हायपर NSAIDs मध्ये सगळ्या काही गोष्टी, अँटीडेसिव्ह आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर, किमोथेरॅपेटिक एजंट्स असतील. ठीक आहे, अँटी कॅन्सर, अँटी फंगल, अँटीबायोटिक्स, ऑल दॅट. ठीक आहे, तो सगळा पार्ट आपण काय करणार आहोत. तुम्हाला VK क्लास हे ॲप डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे, आणि सगळे पॉईंट्स मी स्वतः नितेश सूर्यवंशी, ठीक आहे, मी स्वतः सगळे पॉईंट घेणार आहे. अत्यंत व्यवस्थित ही सगळी बॅच होणार आहे आणि एक्झामसाठी तुम्हाला खूप युजफुल अशी बॅच राहील. देन अँटी डायबेटिक्स असतील, कॉन्ट्रासेप्टिव्ह, हे सगळे पार्ट्स फक्त लक्षात घ्या. क्रश काय होतं विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड रेफरन्स खूप आहेत मार्केटमध्ये, प्रचंड लोकांनी पुस्तकं पण काढली, सगळं काढले. ठीक आहे, पण तुम्हाला हेच करायचंय हे सांगणारे अनुभवावरूनच सांगू शकतात. लक्षात घ्या. ठीक आहे, अनुभव हाच खरा आपला शिक्षक असतो. त्याच्यामुळं आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जायचंय. 1 महिन्याची पूर्ण बॅच असणार आहे. ह्या 1 महिना, फेब्रुवारी जो महिना आहे पूर्ण, ह्या 1 महिन्यामध्ये तुम्हाला मी परफेक्ट, ठीक आहे, त्या बॅचसाठी तयार करणार आहे. त्या एक्झामसाठी तुम्हाला मी काय करणार आहे, परफेक्टली तयार करणार आहे. ठीक आहे. देन रेस्पिरेटरी ड्रग्स असतील, GITचे ड्रग्स असतील, सगळे अँटी अल्सर आहे, कॉन्स्टिपेशनचे आहे, डायरिया आहे, अँटीमेटिक आहे, डायजेस्टन्स आहेत. देन ॲटोकॉइड्स आहेत. ठीक आहे, ॲटोकॉइड्स आहेत, इम्युनोस्टिम्युलंट सप्रेशन. समराईज पद्धतीनं सगळ्या पॉईंटवरती प्रकाश टाकण्याचं माझं काम राहील. त्याचं तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हे माझं काम राहील. ठीक आहे. देन टॉक्झिकॉलॉजी साधारण एका क्लासमध्ये कव्हर करू आपण, ज्याच्यामध्ये पॉयझनचं क्लासिफिकेशन असेल, चिलेटिक एजंट्स असतील, हेवी मेटल्स असतील, साईन सिम्पटम मॅनेजमेंट ऑफ द पॉयझनिंग असेल, जिनोटॉक्झिसिटी असेल, म्युटाजिनिसिटी असेल, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सगळं आपण तिथं बघणार आहोत. ठीक आहे, हा इंट्रोडक्टरी व्हिडिओ आहे, काय तुम्हाला आपल्याला घेणार आहोत. देन मायक्रोबायोलॉजीचा पार्ट आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. फार्मॅकोलॉजीमध्ये तुम्हाला एक्झामसाठी इम्पॉर्टंट सब्जेक्ट फार्मॅकोलॉजी. ओके, फार्मॅकोलॉजीचे 20+ प्रश्न राहण्याची शक्यता आहे. फार्मॅकोलॉजी आणि टॉक्सिकॉलॉजी ह्या पार्टवरती. ठीक आहे, प्रचंड इम्पॉर्टंट पार्ट आहे. एकही पॉईंट सोडायचं नाहीये, व्यवस्थित करायचं आहे. देन मायक्रोबायोलॉजीत साधारण 2 ते 3 क्लास आपण घेणार आहोत समराईज पद्धतीने. त्याच्यामध्ये स्टरलायझेशन प्रोसिजर्स असतील, असेप्टिक टेक्निक्स असतील, ॲसे ऑफ अँटीबायोटिक्स असेल. मागच्या जे काही अनुषंगानं जे काही जुने प्रश्नपत्रिका आहेत, ओके, त्या बेसिसवरती आधारित इम्पॉर्टंट आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत, एकत्र करून सगळं घेणार आहोत. लक्षात घ्या, ह्या परीक्षेसाठी तुम्हाला यस नो म्हणजे यस मला हे आठवतंय, पाठांतराचा पाठ प्रचंड आहे, कारण की लिस्टमधले खूप सारे पॉईंट्स आहेत, ते सगळे एकत्र लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला. त्याच्यामुळे तुमचा कस लागणार आहे, रिव्हिजन किती करताय, इम्पॉर्टंट गोष्टी किती करताय ह्याच्यावर कस लागणार आहे. ठीक आहे, BOD असेल, मायक्रोबियल ड्रग्स असतील, मीन्स अँटी मायक्रोबियल ड्रग्स, ड्रग रेजिस्टन्स असेल, मायक्रोबियल लिमिट्स असतील, हा सगळा पार्ट
आणि ऑर्गॅनिझम असतील कॉमन ऑकरन्सचे जे काय आहेत पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम्स ते पण आपण काय करूया, ह्या सगळा पार्ट आपण आता ह्याच्यावरती आपण भर टाकणार आहोत. परीक्षेसाठी तुम्हाला महत्त्वाची बॅच राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो ही, ठीक आहे. देन बायोकेमिस्ट्री साधारण 1-2 क्लास घेऊया आपण. बायोकेमिस्ट्रीचे जे आहेत ते 4 ते 5 प्रश्न परीक्षेला असतात साधारण, ठीक आहे. देन त्याच्यामध्ये मेटाबॉलिझम आहे, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड, फॅटचं मेटाबॉलिझम, तो सगळा पार्ट आपल्याला कव्हर करायचा आहे. DNA RNA असेल, ओके, न्यूक्लिक ॲसिड त्याचे कंपाऊंड्स असतील, एन्झाईम्स असतील, त्याचं बेसिक रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी असेल, इम्युनॉलॉजिकल प्रोडक्ट्स असतील, ओके, सेरा व्हॅक्सिन्स वगैरे, ते सगळा पार्ट आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये कव्हर करायचं आहे. 1 ते 2 लेक्चरमध्ये समराईज पद्धतीनं कव्हर. आणि प्रत्येक लेक्चरच्या शेवटी काही शॉर्ट MCQ मी देईल त्या लेक्चरवर आधारित किंवा परीक्षेला महत्त्वाचे असे MCQ, ठीक आहे, ते प्रत्येक लेक्चरमध्ये होतील. मॉडेल पेपर नंतर शेवटी देईल, तो PDF मध्ये असेल, तुम्ही तो डाउनलोड करायचा, ठीक आहे. डाउनलोड करून प्रिंट करून तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. केमिस्ट्रीचं साधारण आयसोमर, टॉटोमर, फर्मेंटेशन असतील, डायॲझो रिॲक्शन्स आहे, केमिस्ट्री ऑफ स्टेरॉइड्स आहे, ह्याचं बेसिक एका लेक्चरमध्ये समराईज करून जेणेकरून तुमचे इथं 3 ते 4 प्रश्न जे येणार आहेत ते कव्हर झाले पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन असणार आहे. महत्त्वाचं आहे प्री फॉर्म्युलेशन स्टडीज, ठीक आहे. याच्यावरती साधारण 7 ते 8 प्रश्न राहण्याची शक्यता आहे. प्री फॉर्म्युलेशन स्टडीज ज्याच्यामध्ये डोसेज फॉर्म्स आहेत सर्व, ठीक आहे. फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज आहे डोसेज फॉर्मच्या, सस्पेंडिंग एजंट्स असतील, इम्युल्सिफाईंग एजंट्स असतील, नॉवल ड्रग डिलिव्हरी सिस्टीमचे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. नॉवल ड्रग डिलिव्हरी सिस्टीममध्ये, ठीक आहे, कोणते कोणते मॅट्रिक्स कोणत्या ठिकाणी यूज होतात, तो एक MCQचा खूप मोठा महत्त्वाचा पार्ट आहे, ते सगळं आपण करूयात, ठीक आहे. मायक्रो एनकॅप्सुलेशन असेल, इम्प्लांट्स असतील, ट्रान्स डर्मल पॅचेस असतील, गॅस्ट्रो रिट्रेक्टिव्ह सिस्टीम असेल, नॅसोपल्मोनरी, हे सगळे स्टोरेज कंडिशन जे आहेत फार्मास्युटिकलसाठी, रॉ मटेरियलसाठी आणि फिनिश प्रॉडक्ट दोन्हीसाठी स्टोरेज कंडिशन्स काय आहेत याच्यावरती एखादा प्रश्न असतो 100%. मेडिकल डिव्हायसेस आहे, रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आहे, हे सगळा पार्ट आपल्याला कव्हर करायचा. मी आता फास्टली समराईज पद्धतीत सांगत आहे. बॅचमध्ये पण आपल्याला अत्यंत व्यवस्थित आणि तुम्हाला एक्झामला बेनिफिट मिळेल ह्याच पद्धतीने सगळा पार्ट आपण काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत. फक्त लक्ष तुमचं असं असलं पाहिजे, लक्षात ठेवा एक्झाम आता जवळ आलेली आहे, 22 मार्चला आपली एक्झाम आहे, तर त्या घोड्यासारखं असं बांधून घ्या स्वतःला दोन्ही साईडला आणि लक्ष जे आहे तुमच्या ध्येयाकडे असू द्या. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, ओके. संत तुकाराम महाराज जसे म्हणतात, किंवा अजून एक खूप छान कोट आहे की संत तुकाराम महाराजांनी खूप महत्त्वाचं कोट केलेलं आहे, मला ते थोडंसं आठवायचा प्रयत्न करतो. मी सांगतो तुम्हाला काय कोट आहे, ठीक आहे. असाध्य ते साध्य करिता सायासे कारण अभ्यास आहे तुका म्हणे. असाध्य गोष्टी ज्या आहेत त्या साध्य करायच्या असतील तर आपल्याकडे एकच आहे. आपल्याकडे काय 5 कोटीची प्रॉपर्टी नाही, आपल्याकडे काय नंबर 2चा पैसा नाही. फक्त असाध्य ते साध्य करायचं असेल तर फक्त आणि फक्त आपल्याकडे मेहनत ही एकच गोष्टी आहे. मेहनतीच्या जोरावरती सगळं काही शक्य होणार आहे आपल्याला, ठीक आहे. तर इंडस्ट्रियल फार्मसी आहे, ह्याच्यावरती साधारण 2 प्रश्नाची शक्यता आहे, ठीक आहे. एक साधारण क्लासमध्ये हे पॉईंट कव्हर होणार आहे. थेरॉटिकल पार्ट आहे. टेक्नॉलॉजी ट्रान्सफरचा महत्त्वाचा पॉईंट आहे, त्याची गाईडलाईन आहे WHO ची, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची, ती आपण महत्त्वाची गाईडलाईन बघूया. काय रेग्युलेटरी अथॉरिटीज आहेत, जसं भारताची CDSCO आहे, तसं जगाची जी WHO आहे, अमेरिकेची USFDA आहे, ओके, MHRA असतील, TGA असतील, त्या अथॉरिटीज त्या काय काम करतात, कशाचं रेग्युलेशन करतात, दॅट द बेसिक इम्पॉर्टंट पॉईंट आपण ते कव्हर करूयात, ठीक आहे. देन कॉस्मेटिक सायन्स, ठीक आहे. कॉस्मेटिक सायन्समध्ये बघा आपल्याला काय कव्हर करायचं, फॉर्म्युलेशन कॉस्मेटिक असेल, हर्बल ड्रग टेक्नॉलॉजी, B.Pharmचा तुमचा महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. पण त्यातला आपल्या इथं काय सगळं फार्माकॉग्नसी करत बसायचं नाही आपल्याला, लक्षात घ्या. फार्माकॉग्नसी करत बसायचं नाही आपल्याला, ठीक आहे. औषध निरीक्षकला जे लागणारे पॉईंट आहेत, ड्रग इन्स्पेक्टरला B.Pharmचे विद्यार्थी, ठीक आहे, त्यांना जे लागणारे पॉईंट आहेत औषध निरीक्षकचे तेच आपण करणार आहोत. 22 मार्च आपली एक्झामची डेट आहे, लक्षात ठेवा आहे, ठीक आहे. बॅच कधी होणार आहे, काय होणार आहे, हे सगळं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात येईल. साधारण 1 फेब्रुवारीपासून बॅच आपली चालू होईल, ठीक आहे. देन बघा इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन, आयुर्वेदा, सिद्धा, युनानी, होमिओपॅथिक, ठीक आहे, ह्या सगळ्या सिस्टीम आपल्याला, योगा, ह्या सगळ्या सिस्टीम आपल्याला बघायच्या आहेत. हर्बल फॉर्म्युलेशन बघायचे आहेत, ठीक आहे. त्याच्यामध्ये सिरप, मिक्सचर, नॉवल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम असेल, न्यूट्रास्युटिकल्स महत्त्वाचा पॉईंट आहे, हे आपण समराईज पद्धतीनं 1 ते 2 क्लासमध्ये कव्हर करणार आहोत.
अनालिसिसचा पार्ट आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी वर्किंग वगैरे डिटेलमध्ये चाललेत. आपल्याला अनालिसिसमध्ये काय करायचं मी सांगतो. आपण साधारण 2 ते 3 क्लासमध्ये किंवा 1 ते 2 क्लासमध्ये समराइज पद्धतीत कव्हर करूया. याच्यात 2 पॉईंट हे सगळं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सिलेबसनुसारच घेतोय मी. काय भपाऱ्या मारत नाही किंवा काही पण सांगत नाही. हे सिलेबस आहे त्याच्यानुसारच. लक्षात घ्या, प्रिन्सिपल आणि ऍप्लिकेशन. काय प्रिन्सिपल आणि ऍप्लिकेशन वरती फोकस करायचं आहे. प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचं युव्ही असेल, आयआर असेल, एनएमआर असेल, स्पेक्ट्रोस्कोपीचे टेक्निक्स असतील, मास असेल, प्रत्येक टेक्नॉलॉजीचं प्रिन्सिपल माहित पाहिजे आणि त्याचे ऍप्लिकेशन हे इम्पॉर्टंट आहे ड्रग इन्स्पेक्टरसाठी. ठीक आहे, जेव्हा मार्केटमधून ड्रग इन्स्पेक्टर सॅम्पल कलेक्ट करेल तर त्याला माहित पाहिजे हे टेक्नॉलॉजी कोणते आहेत. ठीक आहे, उद्या तुम्ही प्रमोशन होऊन असिस्टंट कमिशनर व्हाल, कमिशनर व्हाल, मोठ्या पदावरती जाल, तर हे माहित पाहिजे तुम्हाला की अनालिसिस टेक्निकचं ऍप्लिकेशन काय, प्रिन्सिपल काय, हे बेसिक माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून ह्या सगळ्या टेक्निकचं ऍप्लिकेशन, प्रिन्सिपल हा मेन फोकस पॉइंट असणार आहे आपला. ठीक आहे, देन त्यानंतर बघा फार्मसी प्रॅक्टिस. ठीक आहे, फार्मसी प्रिन्सिपल आणि ऍप्लिकेशन वरती साधारण 3 ते 4 प्रश्न कन्सिडर करून चला. फार्मसी प्रॅक्टिस वरती 1 ते 2 प्रश्न कन्सिडर करून चला. त्याच्यामध्ये कम्युनिटी फार्मसी मॅनेजमेंट आहे, रिटेल अँड होलसेल स्टोअर कसं मॅनेज करायचं, सॉफ्टवेअर असतील, टेक्नॉलॉजी असतील, फिफो लिफो मेथड्स असतील, त्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, त्या सगळ्या गोष्टी करायच्यात आपल्याला. हॉस्पिटल फार्मसीचं मॅनेजमेंट कसं करायचं ते, ड्रग डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये ड्रग डिस्ट्रीब्युशन चॅनल आहे, कसं ड्रग डिस्ट्रीब्यूट होतो, कोणत्या कोणत्या टाइप्स ऑफ फार्मसीज आहेत, ऑल दॅट. ठीक आहे, ते सगळा पार्ट आपल्याला काय करायचं आहे. कम्युनिटी फार्मसी, रिटेल फार्मसी हे कसं मॅनेज करायचे, शासनाचे काय नियम आहेत, लायसन्सिंगची प्रोसिजर काय, कोणत्या फॉर्ममध्ये कोणते लायसन्स येतात, सगळ्या गोष्टी ह्याच्यात इम्पॉर्टंट आहेत. देन साधारण आपल्याला 5 ते 6 क्लास महत्वाचे, सगळ्यात इम्पॉर्टंट पोर्शन जो की 15+ मार्काला तुम्हाला असू शकतो. मागच्या पेपरच्या अनालिसिसनुसार सांगतोय 15+ मार्काला हा पार्ट तुम्हाला असू शकतो. लक्षात घ्या, ज्युरिस्प्रुडन्सचा सगळ्यात इम्पॉर्टंट आणि प्रचंड महत्वाचा पार्ट आहे. त्याच्यावरती खूप मोठा प्रश्न तुमचे असू शकतात. लक्षात घ्या, इथं बघा आपल्याला काय करायचे, इथं रेग्युलेशन रिलेटेड सगळे लॉज आहेत, सगळे कायदे आहेत. आता तुम्ही म्हणताल कायदे इतके किचकट आहेत मित्रांनो, लक्षात घ्या, पण ते तुम्हाला सोपं करण्याचं काम माझं आहे. ठीक आहे, सोपं करण्याचं काम माझं आहे. मी एक्सक्लुझिव्हली महत्वाचं कायद्याचं एक्स्ट्रॅक्ट, प्रत्येक कायद्याचं ते इम्पॉर्टंट करून तुम्हाला देईल. कायद्यामध्ये महत्वाचे आहेत, सगळ्या कायद्यामध्ये इम्पॉर्टंट असतात डेफिनेशन, देन त्याच्यातले जे काय आर्टिकल सेक्शन्स म्हणतो आपण, ते कोणत्या सेक्शनमध्ये काय तरतूद आहे. ठीक आहे, ते एक इम्पॉर्टंट गोष्टी असते. आणि ऑफेन्सेस आणि पेनाल्टीज ज्या आहेत, कायद्याचं उल्लंघन केल्याच्या नंतर ज्या काही शिक्षा होतात किंवा जे काही चार्जेस लागतात, ते ह्या गोष्टी बेसिक महत्वाच्या ते आपण करणार आहोत. बघा इथं तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट आपला डीएनसी ऍक्ट आहे 1940. ठीक आहे, डीएनसी ऍक्ट मध्ये आपण काय करणार आहोत. ठीक आहे, डेफिनेशन ज्या त्यांनी दिल्या सिलेबसमध्ये दिले तो पार्ट आपण सगळा कव्हर करूया. ठीक आहे, देन ड्रग इन्स्पेक्टरचे ड्युटीज काय आहेत, पॉवर्स काय आहेत, प्रोसिजर्स काय आहेत, कशा पद्धतीने ड्रग इन्स्पेक्टर काम करतो हे आपण क्विकली, कोणते कोणते फॉर्म नंबर आहेत, काय आहेत, ड्रग इन्स्पेक्टर सॅम्पल कलेक्ट कोणत्या फॉर्म मध्ये करतो, सॅम्पल सेंड कोणत्या करतो, समोरच्याला ऍप्लिकेशन कसं देतो, काय सगळी प्रोसिजर. गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस आहे जीएमपी, जीएलपी, त्याचं बेसिक एक्स्ट्रॅक्ट आपण समराइज करूया 5 ते 6 लेक्चरमध्ये. शेड्यूल्स आहेत. ठीक आहे, ABCD सगळ्या शेड्यूल्समध्ये काय काय तरतुदी आहेत. आणि त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे शेड्यूल H1G, ह्याच्यामध्ये ड्रगचे एक्झाम्पल, आणि शेड्यूल X ह्याच्यामध्ये ड्रगचे कोणते कोणते एक्झाम्पल आहेत हे परीक्षेसाठी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, देन मेडिकल डिव्हायसेस असेल, कॉस्मेटिक रूल्स असेल. ओके, मेडिकल डिव्हायसेसमध्ये, कॉस्मेटिक रूल्समध्ये इम्पॉर्टंट ज्या गोष्टी आहेत त्या पण आपण तिथं कव्हर करणार आहोत. ठीक आहे, ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट आहे, नार्कोटिक्स अँड सायकोट्रॉफिक्स, ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर आहे, NPPA कशा पद्धतीनं प्राइस फिक्सिंग फॉर्म्युला काय आहे, प्राइस कशी होते, NPPA काय आहे, इसेन्शियल नार्कोटिक ड्रग्स म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी. फार्मसी ऍक्ट आहे, पॉयझनस ऍक्ट आहे, महाराष्ट्र पॉयझनस रूल्स आहे, ते पण आपल्याला बघायचं महाराष्ट्र पॉयझनस रूल्समध्ये. ठीक आहे, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे, कंझ्युमर प्रोटेक्शन, राईट टू इन्फॉर्मेशन, माहितीचा अधिकार, तो पण आपल्याला बघावा लागणार आहे. ठीक आहे, न्यूट्रास्युटिकल, WHO GMP सर्टिफिकेशन, नॅशनल हेल्थ प्रोग्राम. ओके, इरॅशनल ड्रग कॉम्बिनेशन, अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स ॲज अ ग्लोबल थ्रेट. सध्या आता नरेंद्र मोदी यांनी सांगितलं त्यांच्या
भाषणामध्ये त्यांनी हे केलं होतं की अँटीबायोटिकचा सर्रास वापर जो वाढलेला आहे त्याच्यामुळे एक ग्लोबल थ्रेट निर्माण झालेला आहे. तर अँटीबायोटिक रेझिस्टन्स काय आहे आणि जगावरती ते संकट कसं आलेलं आहे तो पण खूप महत्त्वाचा पार्ट आहे, त्याच्यावर प्रश्न पडणार आहेत. ठीक आहे. इंडियन फार्माकोपियल कमिशन, त्याचं कंपोजिशन असेल, ठीक आहे, त्याच्या स्थापना असतील, त्याच्या काही कमिटीज असतील ते बघूया. EDR ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन. आणि लास्टचा पार्ट आहे तुमचा बुद्धिमत्ता चाचणी इंटेलिजन्स टेस्टचा, त्याच्यामध्ये ठीक आहे. तर त्यातले एक 5 ते 6 प्रश्न त्याच्यावर नेहमी येतात. ठीक आहे, बुद्धिमत्ता चाचणीवरती. तर ते पण पार्ट आपण किंवा काही रेकॉर्डेड कंटेंट त्याचं जर तुम्हाला टाकता आलं तर ते आपण तो पण पार्ट करूया. तर हा पार्ट जो आहे एक 5 ते 6 लेक्चरमध्ये मी समराईज करणार आहे. असे साधारण 28 ते 30 लेक्चरमध्ये तुमचा सिलेबस. आता लेक्चर एकदा सुरू झालं तर लेक्चर लेंदी असतं, ऐकण्याची तयारी असली पाहिजे. 5 आणि 10 मिनिटाचं लेक्चर आपलं नसतं आणि तुम्ही काय साधारण अधिकारी होणार नाहीयेत. ठीक आहे, म्हणून अधिकाऱ्याची मुळात मानसिकताच तुम्ही बिल्डअप करा. कारण की लेक्चर पण मी लेक्चरला वेळ बघत नसतो. ठीक आहे, मला कंटेंट डिलिव्हर करायचं आहे. मॅक्स टू मॅक्स कंटेंट देणं, चांगलंच कंटेंट देणं, डिटेलमध्ये कंटेंट देणं हे माझं काम आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला एक्झामला कसा बेनिफिट होईल हेच माझं काम आहे. ठीक आहे, तर भेटूया मग लाईव्ह ॲपमध्ये. बाकी तुम्हाला डिटेल्स त्याच्यात मिळतील. हे तुम्हाला आपण बॅचमध्ये काय कव्हर करणार आहोत, साधारण 30+ क्लास घेऊया आपण. तुम्हाला मॉडेल पेपर देईल मी. ठीक आहे, पण हे क्लास प्रचंड इम्पॉर्टंट असणार आहे तुमची एक्झाम क्रॅक करण्यासाठी. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातला हा पहिला प्रयोग आहे. आदरणीय विठ्ठल कांगणे सर यांच्या प्रयत्नाने आपण हे खास बॅच लॉन्च केलेली आहे. सरांची धडपड तुम्हाला माहीत आहे. सामान्य विद्यार्थ्यापर्यंत एज्युकेशन पोहोचलं पाहिजे आणि कमी फीसमध्ये स्वस्तात एज्युकेशन पोहोचलं पाहिजे, हा त्यांचा उद्देश आहे. त्याला साथ म्हणून मी त्यांच्यासोबत आज आपण त्यांच्या ॲपवरती हे क्लास आपण जॉईन करणार आहोत. अत्यंत नाममात्र फीसमध्ये असणार आहे. बाकीचे डिटेल्स तुम्हाला सगळे सर देणार आहेत. ठीक आहे, सर लेक्चर घेऊन देतील. मी पण सरांसोबत त्या ठिकाणी लेक्चरला असेल. तर भेटूया मग पुन्हा. पुनश्च एकदा मी नितेश सूर्यवंशी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.